हाय मुलांनो, आज आपण 1.3 लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे गजू द बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. याच्यामध्ये एक म्हैस असते, त्याचं नाव असतं गजू. लेट्स कनेक्ट. डू यू हॅव अ पेट ॲनिमल? तुमच्याकडे कुठला पाळीव प्राणी आहे का? व्हॉट इज इट्स नेम? आणि असेल तर त्याचं नाव काय आहे? मग कुठलाही पेट ॲनिमल असेल, जसं की मांजर आहे, डॉग आहे, कुत्रा आहे, तर मग त्यांचं नाव सांगायचं आहे. नेम सम डोमेस्टिक अँड वाईल्ड ॲनिमल्स. डोमेस्टिक म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत ते, आणि वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे जंगलात राहणारे प्राणी आहेत, जंगली प्राणी, तर त्यांची तुम्हाला नावं सांगायची आहे. तर डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये काय येईल? बफेलो आहे, काऊ, कॅट, डॉग, हे सगळे झाले डोमेस्टिक. हॉर्स. ओके. वाईल्ड ॲनिमल्समध्ये टायगर, लायन, जिराफ, डिअर, एलिफंट, हे झाले वाईल्ड ॲनिमल्स, जे जंगलात राहतात ते प्राणी. ठीक आहे. आता लिसन अँड रीड. आता आपण इथे लेसनला सुरुवात करूया. तर ऐका आणि वाचा. प्रिया, अमर अँड जेम्स लिव्ड इन अ स्मॉल विलेज. तर एका छोट्याशा गावामध्ये, खेडेगावामध्ये प्रिया, अमर आणि जेम्स राहत होते. गजू द बफेलो वॉज देअर गुड फ्रेंड. तर गजू नावाची एक म्हैस होती, तर ती त्यांची खूप चांगली मित्र होती. दे यूज टू प्ले विथ गजू अँड गिव्ह हे टू ईट. ते गजूसोबत खेळायचे आणि हे म्हणजे तिला, बफेलोला खाण्यासाठी गवत द्यायचे. हे म्हणजे गवत. वन नाईट इट रेन्ड हेविली. एका रात्री खूप मोठा पाऊस पडला. बाय मॉर्निंग द रेन हॅड स्टॉप्ड. देअर वॉज मडी वॉटर एव्हरीवेअर. आणि रात्रभर पाऊस पडत होता, पण सकाळ झाली की पाऊस थांबला आणि सगळीकडे पावसामुळे सगळं मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी साचलं होतं. प्रिया, अमर अँड जेम्स सेल्ड पेपर बोट्स इन द पडल्स. पडल्स म्हणजे काय? तर पावसाचं पाणी साचून जे डबकं तयार होतं ना, त्याला म्हणतात पडल्स. तर त्या पडल्समध्ये प्रिया, अमर आणि जेम्स हे तिघंसुद्धा कागदापासून बोट बनवून सोडत होते. तुम्ही खेळलात का कधी असं? खूप मज्जा येते बरं का. कागदाची नाव बनवायची, नाव म्हणजेच बोट, आणि ती त्या पाण्यामध्ये सोडायची. दे केम टू प्ले विथ गजू. ते गजूसोबत खेळायला आले होते तिघे पण. गजू वॉज हॅप्पी अँड स्टार्टेड डान्सिंग इन द मड. गजूला पण खूप आनंद झाला होता पाऊस पडल्यामुळे, आणि तिथं जो चिखल साचला होता त्या चिखलात ती नाचत होती. स्प्लॅश स्प्लॅश. आणि ते चिखलाचं पाणी उडतं ना, तर त्याला स्प्लॅश स्प्लॅश असं म्हटलं आहे. द मडी वॉटर गॉट स्प्लॅश्ड ऑन एव्हरीवन. मग ते चिखलाचं जे पाणी आहे ते प्रत्येकाच्या अंगावरती उडालं. ओ नो, आवर क्लोथ्स गॉट डर्टी, सेड प्रिया. प्रिया म्हणाली, अरे रे, आपले कपडे तर सगळे घाण झाले. डर्टी म्हणजे काय? खराब झाले चिखलामुळे. वी नीड टू टेक अ बाथ, अदरवाईज आई विल स्कोल्ड अस, सेड अमर. अमर म्हटला, आता आपण ही आंघोळ केली पाहिजे, म्हणजे आपले कपडे स्वच्छ होतील, नाहीतर आई जी आहे ती आपल्याला काय करेल? स्कोल्ड. स्कोल्ड म्हणजे ओरडेल. लेट्स गो टू द रिव्हर, सेड जेम्स. मग जेम्स म्हणाला की चला आपण नदीवरती जाऊ आंघोळीला. कम ऑन गजू, आय विल गिव्ह यू अ बाथ, सेड अमर. तर अमर गजूला म्हणाला, चल गजू तू पण, मी तुला आंघोळ घालतो. बट गजू डिड नॉट वॉन्ट टू टेक बाथ, सो इट रॅन अवे. पण गजूला काही आंघोळ करायची नव्हती पाण्यामध्ये, म्हणून ती पळून गेली. वेअर इज गजू, आस्क प्रिया. प्रिया म्हणाली, गजू कुठं आहे? देअर बिहाइंड द ट्री, सेड अमर. अमर म्हणाला, ती तिकडे झाडाच्या मागे आहे. वेन दे रीच नियर द ट्री, गजू वॉज नॉट देअर. पण जेव्हा ते झाडापाशी पोचले, तिथे गजू नव्हतीच. हॅव यू सीन गजू द बफेलो, आस्क्ड अमर टू द ग्रीन ग्रॉसर. मग तिथे एक भाजी विक्रेता बसला होता. मग अमरने त्यांना विचारलं, तुम्ही आमच्या म्हैसीला, म्हणजे तिचं नाव आहे गजू, तिला बघितलं का? इट इज राईट बिहाइंड द वॉल, रिप्लाइड द ग्रीन ग्रॉसर. तो भाजीवाला म्हणाला, ती त्या भिंतीच्या मागे आहे. द चिल्ड्रन वेअर अनहॅप्पी, दे टर्न बॅक टू द रिव्हर अँड सॅट ऑन अ रॉक.
पण त्यांना काही ती गजू मिळालीच नाही. मग त्या मुलांना खूप दुःख झालं आणि ते नदीकडे गेले आणि एका दगडावरती बसले. सडनली द रॉक मूव्ड. अचानक तो दगड हलायला लागला. ढम ढम. ऑल फेल इन टू द रिव्हर. आणि सगळे धपकन त्या पाण्यामध्ये पडले. इट वॉज नॉट अ रॉक, इट वॉज गजू हिडन इन द रिव्हर. कारण तो दगड नव्हताच, ते तर गजू होती जी पाण्यामध्ये लपलेली होती. त्यांना त्याची फक्त पाठ दिसली गजूची. त्या पाठीवरती त्यांना वाटलं तो दगड आहे आणि त्याच्यावरती ते जाऊन बसले. गजू केम आउट ऑफ द रिव्हर अँड चिल्ड्रन केम आउट टू. मग गजू सुद्धा पाण्याच्या बाहेर आली, नदीच्या बाहेर आली आणि ती मुले सुद्धा नदीच्या बाहेर आली. नाव नो वन नीडेड टू टेक अ बाथ. आता कुणालाच आंघोळीची गरज नव्हती, कारण सगळे पाण्यात पडल्यामुळे त्यांची आंघोळ आपोआपच झाली होती. नो वन वॉज मडी. कारण आता कुणाच्याच अंगावरती चिखल राहिला नव्हता. ऑल लाफ्ड मेरिली. मेरिली म्हणजे हॅपीली. सगळे आनंदाने हसू लागले. ओके, समजलं लेसन? बाय बाय.